आणि पुण्यामधल्या शिरूरमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत दिसली आहे। शिरूरमधल्या विजयस्तंभ परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसलाय। कोरेगाव भीमा शौर्य दिनावर बिबट्याचं सावट आहे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं पिंजरे लावले। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे। या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं विजयस्तंभ परिसरामध्ये पिंजरे लावले। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्यांचे हल्ले थांबायचं नाव घेत नाही आणि त्यातच 1 जानेवारीच्या अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी खरं तर या शौर्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहे आणि पेरणे परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर नागरिकांच्या आढळल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यातच प्रशासनापुढे डोकेदुखी या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर प्रशासन ने बिबट्यांचे या ठिकाणी जेरबंद करण्यासाठी पिंजरे जरी लावले असले तरी नागरिकांच्या प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। एक नागरिक म्हणून तुम्ही बिबट्यांचा वार या ठिकाणी पाहिलाय, काय परिस्थिती आणि कसा पाठपुरावा? या परिसरामध्ये खरं तर लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याची भीती आहे, कारण बिबट्याने या ठिकाणी पाळीव प्राण्यांच्यावरती वेळोवेळी हल्ले केलेले आहेत आणि आम्ही ते वन विभागाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे। बिबट्या आमच्या समोरून, आम्ही बाजूच्या सोसायटीमध्येच राहिला असल्यामुळे आमच्याच समोरून बिबट्याने नदीच्या दिशेने म्हणजे स्तंभाच्या दिशेने बिबट्या गेलेला आम्ही स्वतः पाहिलेलं आहे। त्यानंतर आम्ही वन विभागाला फोनद्वारे कळवलं। वन विभागाचे 10 मिनिटांमध्ये लोक त्या ठिकाणी येऊन त्यांनी सगळी विचारपूस केली, कोणी पाहिला काय पाहिला त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे। पिंजऱ्यांचं या ठिकाणी लावून निरीक्षण केलं जात आहे आणि बिबट्यांना जेरबंद करण्याचा प्रश्न खरं तर त्यांच्या पुढे ऐरणीवरती असणार आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, पेरणे, पुणे।